पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। क्षेत्रज्ञ प्रकृती पुरुष चालू चिंतनात वैराग्य कडकडीत असलं तर आपला हेतू साध्य करून घेता येतो। वैराग्यासाठी या लोकातलं सुख, परलोकातलं सुख आणि जन्म मृत्यू जरा व्याधी हे जे काही सगळं आहे त्याची कुठल्या प्रकारची दुःखता आपल्याजवळ नसणं, त्याचा सूक्ष्म अंकुरही आपल्याजवळ नसणं ही वैराग्याची परमावधी असली पाहिजे असा विषय चालू आहे। शिवाय वरून जरी वैराग्य दाखविले गेले तरी संकल्पात सूक्ष्म वासना थारा धरून राहतात, त्या प्रौढ झाल्यावर लक्षात येतात। ते सूक्ष्म अंकुरही नसावेत म्हणून वैराग्याची परमावधी या ठिकाणी दाखवावयाची आहे। यत्किंचित सुद्धा आपल्या ठिकाणी काय आसक्ती नसावी, सूक्ष्म अंकुरही त्या ठिकाणी नसावा, अहंपणाचा थोडाही भाग तिथं नसावा आणि कोणत्या प्रकारची अपेक्षा ही नसली तरच वैराग्याची परमावधी झाली। आणि मग तेच एक आहे, आता ज्याच्या ठिकाणी आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयाचंच प्रियत्व असतं तो या प्रकारचं वैराग्य करू शकतो। तुकोबाराय जसं म्हणतात की आणिक दुसरे मज नाही आता, नेमिलिया चित्तापासोनिया। आता माझ्या चित्तातच हे मी पक्क करून ठेवलं आहे, मला दुसरं काही नको असं जेव्हा होतं तेव्हा त्याला दुसऱ्या कुठल्या गोष्टीची अपेक्षा राहत नाही व त्याप्रमाणे अंमलबजावणी व्हावयाची आहे। त्याखेरी जाणीवेतील अहंभाव स्वरूपात समरस होऊ शकत नाही, म्हणून इह परलोकासंबंधी पूर्ण वैराग्य प्रतिपादन केले। आता त्याच्याकरता थोडीसुद्धा जाणीव म्हणजे जाणतेपणाची जाणीव तिथं असली की अहंभाव उभा राहतो, असा न राहता केवळ उपभोगच राहिला तरच मात्र त्या ठिकाणी आपल्याला काय आहे की आपलं जे साध्य आत्मानंदाचं ते प्राप्त होईल। म्हणून आपण वर पाहिलेला जो इंद्रियार्थेषु वैराग्यम हे काल झालेला जो श्लोक होता त्याच्यात त्यांनी सांगितलं की इह परलोकासंबंधी पूर्ण वैराग्य त्या ठिकाणी दाखवलं। आसक्तिर्नविश्वंग पुत्रदारग्रहादिषु नित्यंच समचित्तत्व मिष्टानिष्टोपपत्तीषु। आता परतही सांगतात की बायका, मुलं, घर दार या संबंधी सगळ्या ज्या काही आपल्या असणाऱ्या आसक्ती त्या सगळ्या तिथून निघून गेल्या पाहिजेत आणि केवळ चित्ताचं समत्व अखंड राहावं असंच आहे। तिथं काय आहे की कधी काही आहे कधी नाही असं काही नसताना अखेरपर्यंत ते एकाच कुठल्या प्रकारची आसक्ती नसणारं स्थिरता असावी। विषयाबद्दल पूर्ण वैराग्य बाणल्यावर देहादिकाच्या ठिकाणी उदासपणा हे वैराग्याचेच उज्ज्वल स्वरूप आहे। आता त्याच्याकरता काय आहे की वैराग्याचं जे काही आहे ते रूप आपल्या ठिकाणी असलं पाहिजे, म्हणजे बाकीच्या सगळ्या उदासपणा ह्या त्याच्यातून निघून जावा आणि मग ते वैराग्य आपल्याजवळ उज्ज्वल आहे, अगदी सहज आहे असं कळून येतं। क्षेत्राची खरी निवड याच ठिकाणी दिसून येणार आहे। आता याच्याकरता त्याच्याजवळ या क्षेत्रासंबंधी यत्किंचितही भाव नाही असे, तेव्हा आता तोंडी विवेक किंवा योगपाठ पाठ केला
तरी प्रत्यक्ष देहाची आसक्ती नसणे हेच मुख्य आहे. आता त्याच्यात नुसता विवेक विवेक किती पाठांतर झालं, दुसरंही काही ग्रंथाचं पाठांतर झालं म्हणून काय झालं, त्याला मुख्यत्व प्राप्त झालं तर आहे. आगा वेद विद जरी जाहला, माते नेणता वाया गेला, कण सांडोनी उपनाला कोंडा जायचा. म्हणजे मग किती जरी तोंडपाठ असलं तरी त्याच्या ठिकाणी मुख्यत्व काय आहे, तर देहाची आसक्ती हे सगळ्या ठिकाणचं दुःख आहे. ती नसली की मग सगळं होतं. क्षेत्राची जितकी अनासक्ती होईल तितकी आत्मस्वरूपाची आसक्ती बाणणार आहे. म्हणजे क्षेत्र आहे आणि क्षेत्राची अनासक्ती झाली की आत्मस्वरूपाची आसक्ती पक्की आपल्या ठिकाणी झाली की मग झालं. मग क्षेत्राची आसक्ती संपली आणि आत्मस्वरूपाच्या बद्दलची ओढ, त्याला त्याने आता काय म्हणलेलं आहे, तेव्हा हे प्राप्त झालं तर मग. म्हणून विवेक व वैराग्य एका ठिकाणी कार्यतत्पर असणे हेच मुख्य कर्तव्य आहे. म्हणून विवेक आणि वैराग्य हे दोन्ही आपल्या ठिकाणी जाज्वल्य असलं पाहिजे, पक्क असलं पाहिजे आणि नेहमी कर्तव्यावर ते असलं पाहिजे. मयी चानन्य योगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्त देश सेवित्व मरतिर्जन संसदी. आता त्याच्यातून काय झालं की मला आता दुसरं काही नाही, एकच एक परमात्मा असं जेव्हा होतं तेव्हा भक्ती अव्यभिचारिणी भक्ती त्या ठिकाणी निर्माण होते. विषय व देह यातून पूर्ण आसक्ती निघून आत्मस्वरूपालाच मी ठरवून त्यात ज्ञान रममाण होऊ लागले. आता वैराग्यापासून अंतर्मुख झालेला ज्ञानाला आत्मतत्वज्ञेय म्हणून दिसू लागले. आता झालं बदल, काय झाला तर विषय आणि देह यापासून त्याची जी आसक्ती होती ती निघून गेली आणि आत्मस्वरूपालाच मी, म्हणजे मी आत्मस्वरूप, मी ब्रह्मस्वरूप आहे असं ज्ञान त्याच्या ठिकाणी पक्क झालं. मग आता काय आहे, जसं तुकोबाराय म्हणतात की विषयी विसर पडला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. आता विषयाबद्दलचं कुठल्या प्रकारचं काय आहे की काही महत्त्व नाही किंवा विषयाची आसक्ती नाही, तिथंच ब्रह्मरस ठसावला जातो. व त्याच्या अव्यभिचारिणी भक्तित्वाने राहू लागले. म्हणजे पुन्हा विषयाला किंवा देहाला सत्यत्व ही गोष्ट ज्ञानाच्या स्वप्नातही नाही. आता त्याच्याजवळची भक्ती केवळ परमात्म्याला धरून राहिली की मग पुन्हा विषय देह याचं किंचित सुद्धा त्याला काय आहे सत्यत्व वाटत नाही. तो आपल्या भक्तीतच रममान झालेला असतो. अध्यात्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थदर्शनम एतज्ज्ञानमिति प्रोक्त मज्ञानम यथतोन्यता. आता अध्यात्मज्ञानाचंच की जे नित्य असं तत्वज्ञान आहे त्याच्याच स्वरूपाचं त्याच्या ठिकाणी चिंतन आहे आणि याशिवाय माझ्या ठिकाणी आता दुसरं काही नाही, हेच एक ज्ञान आहे असं झालं की मग आता त्याच्या विपरीत जे सांगितलेलं अज्ञान आहे त्याच्या ठिकाणी ते किंचित सुद्धा आता उरलं नाही. ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मृतमश्नुते अनादिमत्परं ब्रह्म न सत्ता न सदोच्यते. आता त्याच्या ठिकाणी झालं की हे परब्रह्म परमात्मा हेच ज्ञेय आहे आणि त्याचाच त्याच्या ठिकाणी आता केवळ एक भाव राहिलेला आहे, त्याचाच अनुभव त्या ठिकाणी राहिला आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही त्या ठिकाणी नाही. मग हे जे काही आहे हे पक्क झालं. वास्तविक पाहता त्याच्या ठिकाणी न सत आणि न असत म्हणजे दोन्हीच्याही पलीकडचं आहे नाहीच्या पलीकडचं असणार हे आहे. म्हणून याला त्या ठिकाणी परमात्म्याचं सतपण का असतपण हा नाही, जे सत आणि असत ज्याच्यावर नांतं असं असणारं सत त्या ठिकाणी आहे. अध्यात्मज्ञानालाच ज्ञान म्हणावे, बाकीचे ज्ञान हे आडनावाचे आहे.
म्हणून आपण ह्याचं ज्ञान त्याचं ज्ञान म्हणतो, पण ते काही नाही. खरं ज्ञान कशाचं आहे? तर अध्यात्माचंच. अध्यात्म हेच ज्ञेय. या ज्ञेयात ज्ञान सामावले म्हणजे क्षेत्र पुन्हा क्षेत्राकडे अहमत्व किंवा ममत्व करणार नाही. आता एकदा का अध्यात्म ज्ञानाला ज्ञान आहे हे पक्कं झालं की अध्यात्म हेच ज्ञेय आहे, आणि ज्ञेयात हे ज्ञान सामावलं की मग हे क्षेत्र म्हणा, त्याची अहमत्वा किंवा ममत्वा हे काही तिथं उरत नाही. इतके ज्ञेयाशी तादात्म्य झाले तरी पुन्हा साधनाची परमावधी झालेलीच नाही, आचार्य म्हणतात. आता जरी इतकं सगळं झालं म्हणजे त्याचं सगळं साधन संपलं, पुरं झालं असं नाही. त्याला आता तिथून पुढचं साधन असं राहिलं की आदो ब्रह्माहमस्मी त्यनुभव उदिते कल्विदम ब्रह्म पश्चात. आत्तापर्यंत अनुभव काय आला की मी ब्रह्मरूप आहे, इथपर्यंत त्याचा एक टप्पा झाला. पण हे सगळं दिसतंय ते सुद्धा ब्रह्मच आहे, हे पुढचं त्याचं पक्क व्हावं लागतं. खल्विदम ब्रह्म पश्चात म्हणजे हे सगळं आहे ते सगळं काय आहे? ब्रह्मच आहे. स्वरूपाकार झालेले ज्ञान स्वरूपाचा आठव सहजपणा ठेवील. आता जे ज्ञान इतर ठिकाणी आपल्याला काही ना काहीतरी करत होतं ते ज्ञान स्वरूपाकार झालं. मग स्वरूपाकार झालेल्या ज्ञानाला स्वरूपाचाच आठव राहिला. निर्विशेषपणाला हे ज्ञान आहे. आता अगोदर काय आहे? समजून घेऊस्तोवर ते विशेष होतं, आता निर्विशेष झालं. म्हणजे त्याच्यात समानता आली, कमी जास्तीपणा काही राहिला नाही. तरी त्याचा ज्ञानधर्म हा असणारच, हे वस्तुतंत्र किंवा वस्तुस्थिती आहे. पण जे काही वस्तुसामर्थ्य शक्ती असते त्यामुळं तिथं ज्ञानधर्म राहणारच आहे, ज्ञानाची स्थिती तिथं राहते. म्हणजे सहज स्मृती किंवा आठव हा आहेच. आता काही जरी झालं तरी त्याच्या ठिकाणी सगळंच विस्मरण झालं असं नाही. जे आठवत असतं ते स्वस्वरूपाचंच आठव असतो, त्याचीच त्याच्या ठिकाणी स्मृती असते. परंतु देहपात होईपर्यंत त्याला अन्न पाणी किंवा देहधर्म हे राहणारच. आता इतकं सगळं ज्ञानानं पक्का झाला, पण देह आहे, आणि देह असल्यामुळं देहाला अन्न पाणी, देहाच्या बाकीच्या क्रिया ह्या त्या ठिकाणी वरवर होतच असतात. त्या क्रिया त्या त्यावेळी चैतन्य सत्तेनंच होणार. म्हणजे प्रश्न उत्तर देणे घेणे या सर्व क्रिया होणारच. आता तिथं मीपणा म्हणजे व्यावहारिक सत्ता नाही, आणि सगळं चाललंय ते चैतन्याचं सत्तेत. मग त्याची कोणती शरीराची क्रिया झाली? चैतन्याच्या सत्तेत. कुणी काही त्यांना दिलं घेतलं, कोणी त्यांच्याशी बोललं, तरी ती सगळी चैतन्याची सत्ता. त्याहून ब्रह्मभावाची किंचितही हानी नाही. आता ते जगाला दिसतील, ते वर्तत दिसती देही परी देही ना माझ्या ठाई. भगवंताचं काय आहे? माऊली सांगतात की ते कसे दिसतात तुम्हाला जगात हिंडल्यासारखे, पण ते संपूर्ण माझ्या ठिकाणी, म्हणून त्यांच्या ब्रह्मभावाची किंचित सुद्धा हानी होत नाही. शरीराची क्रिया किंवा वापर म्हटला की अन्यभूत मात्राशी संबंध आलाच. आता शरीर आहे, अन्न पाणी लागायचं म्हणल्यावर कोणी ना कोणतरी भेटणार, कुणाचा तरी संबंध येणार, कुणाची बोलणं, कुणाची देणं घेणं, इतराशी संबंध जरी आला तरी यांच्या ठिकाणी कुणी भेटलं तरी ते म्हणतात की तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मी ऐसे. मग जे काही भेटतं त्याला काय भगवंत समजायचे, म्हणून जे भेटल त्याला भगवंत म्हणल्यानंतर कुणाचाही कोणताही व्यवहार झाला तर त्यांच्या ठिकाणी त्यात बदल झाला नाही. म्हणून ज्ञेयाची व्याप्ती तशीच वाढली जाऊन चरसृष्टी किंवा अचरसृष्टी असो, दिसेल भासेल असेल नसेल ते सर्व ब्रह्मच. आता पहा की त्यांच्या ठिकाणी जसं माऊली हरिपाठात म्हणतात की ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी. सगळीकडे त्यांना काय? आत्मस्वरूपच.
एक साधू होते परळी वैजनाथला, आणि ते सगळ्याला मित्र मित्र मित्रच म्हणायचे. लोकाला थोडंसं त्यांचं खटकायचं, त्यांना वाटायचं हे काय कोणाचंही काम करतो मित्र मित्र. मग त्यांनी तिथल्या एका जे काही किल्लेदार होता त्याला सांगितलं ह्याला बोलवा आणि ह्याला म्हणा की आमच्या देवाला वाघाचं दूध पाहिजे, घेऊन याचा. आता सगळ्याला मित्र म्हणतोय तर बघू. मग त्याला सांगितलं, ते गेला रानात, वाघाला हाका मारायला लागला, अरे आपल्या मित्राचं काम आहे, मित्राला दूध पाहिजे. आणि मग देवाला कळलं आता असा वाघ हाका मारून कुठे येत असतो का, म्हणून वाघाचं रूप देवाने धारण केलं आणि त्याच्या पुढं आले. मग आता त्याच्या डोक्यात जी बुद्धीत होतं ते देवानेच कल्पना सुचवली की दूध काढायला बसल्यावर त्याला वाटलं कितीक लागायचं आणि कितीक नाही, त्यांच्या पुढंच निघालेला बरा. त्यांना म्हणायचं घ्या तुम्हाला काढून काय घ्यायचं आहे ते. वाघ घेऊन आल्यावर बघितलं अरे ह्याने वाघ आणलाय, मग लागले सगळे दारं लावून घ्यायला आणि ह्याला. आता हे वाघ म्हणजे काय, देवानं रूप घेतलं होतं. दारं बंद झाल्यावर ह्याने उड्या मारायला सुरुवात केली. जे काही किल्ल्याची भिंत होती त्याच्यावर उडी. त्यांना वाटायचं आत उडी पडली ती हे बाहेर आणि आपलं कसं व्हायचं. निहून स्वर्धा म्हणजे आमचं काम झालं. असं कसं म्हणलं काम होईल. आता त्याला आणलंय. शेवटी पाया पडावं लागलं त्याच्या, नको रे बाबा आम्ही तुझी परीक्षा करायला गेलो पण तू खरंच आणलंय, आम्हाला वाटलं तो वाघाला कुठला आणतो, पण झालं. शेवटी त्याला सांगितलं जा बाबा, म्हणजे यांचं काम झालंय. मग ते वाघ गेला परत. म्हणजे जरी हिंस प्राणी होता तरी त्याच्या ठिकाणी सुद्धा ह्याने काय केलं, मित्रभावच ठेवला. म्हणून मित्रभाव एकदा जागा झाला की काही असो तिथं त्यांच्या ठिकाणी मित्रत्वाचंच नातं राहतं. आता त्याच ते सांगतात की म्हणून ज्ञेयाची व्याप्ती अशीच वाढली जाऊन चरसृष्टी किंवा अचरसृष्टी असो, दिसेल भासेल असेल नसेल ते सर्व ब्रह्मच. सगळीकडे ब्रह्म. दया क्षमा शांती या गुणाने ते ज्ञानमूर्तिमंत शरीरद्वारा वावरते. मग आता तुकोबाराय सांगतात की दया क्षमा शांती तेची देवाची वसती, तेथे देव राहतो म्हणजे संत स्वरूप आहेत. म्हणून तेच त्या ठिकाणी आता काय आहे तसं त्यांचं शरीर आहे. या ज्ञानाच्या अद्वैतपणाच्या वावरण्याने ब्रह्म कसे सच्चिदानंद रूप आहे हे त्रिगुणात्मक इतर जीवांना सुद्धा उघड उघड पाहता येण्यासारखे आहे. आता त्यांचं अद्वैत स्वरूप सच्चिदानंदत्व, आणि तिथे किती जरी त्यांचं काय आहे की आनंद स्वरूपात दिसली तरी सामान्य लोकाला की जे त्रिगुणातच वेढले त्यांना वाटतं हे काहीतरी वेगळेच आहेत. म्हणजे तसं ओळखूच येत नाहीत असं नाही, पण ओळखायला जरी आले तर ह्यांचं स्वरूप वेगळे, हे कोणीतरी मोठा महात्मा आहे असं कोणालाही वाटतं. तो जेऊ ते पाहे तेऊती सुखाची सृष्टी होय, तो रहा म्हणे तेथ राहे महाबोधू. आता जे त्यांच्याकडे येतील त्यांना काही विनंती करतील, ह्यांच्या मनात आलं तर मग त्याच्याकडं सुखाच्या दृष्टीने पाहिलं आणि त्याला जर बोध दिला तर त्याच्या अंतःकरणात बोध राहतो. पण जे साधूला नुसतंच पाहतात ते वेगळे, पण जे साधूला शरण जातात त्यांचं मात्र कल्याण होतं. निजानंद रूप ब्रह्मस्वरूपाना सुखरूपच करीत जाणार व तो सहस्रशीर्षिया सुतीप्रमाणे जगत राहणार. आता ते जर काही असेल तर निजानंद रूप ब्रह्म सर्वांना सुखरूप जातं. म्हणजे जसं दिव्याच्या जवळ आपण गेलो की सगळं दिवा आपल्याला सुद्धा प्रकाशित करतो, तो आहे प्रकाश देणारा आणि दिवा आहे प्रकाशित देणारा. यामुळं त्याच्या ठिकाणी काय आहे तर सगळीकडं सुखच. मग तसंच हे सहस्रशीर्षा ही जी काही श्रुती ही सगळीकडं हा असणारा परमात्माच आहे, तसं हे सगळं जातात. जगत हा भाव जाऊन सर्व ब्रह्मच पाहणारा पाहतो, त्यामुळे व्यवहार क्रियेत जगाला त्याची भक्ती दिसणार. आता त्याच्या ठिकाणी सगळीकडं ब्रह्म पाहत असल्यामुळं त्याला जर काही पाहिलं कोणी तर ह्या भक्त आहे आणि सगळ्याला भक्तीतनंच पाहतो, सगळ्याकडं त्याची काय आहे भक्तिपूर्ण नजर आहे असं दुसऱ्यालाही कळून येतं. त्यामुळे व्यवहार क्रियेत जगाला त्याची भक्ती दिसणार. मग जरी त्यांनी काही व्यवहार केला
तर त्यात त्याची भक्तीच आहे असं दिसून येतं. अंतःकरण एकरूपतेतच राहणार. अशा वेळी भक्त म्हणून ठरवावे की ब्रह्मरूप ठरवावे असा प्रश्न उभा राहतो. आता त्यांच्या अंतःकरणात एकरूपता आहे. मग भक्त ब्रह्माहून वेगळा आहे का ब्रह्मातच सामावला आहे अशी शंका तिथं जरी उभा राहिली तर त्यात दोनपणा नसतो. भक्तपणा म्हणून त्यांनी जरी बाहेर व्यवहार केला, आचरण केलं, तरी सगळ्याला म्हणजे जे इकडं तिकडे फिरणारे सजीव आहेत त्यांना आणि जे स्थिर आहेत त्यांनासुद्धा ते ब्रह्म म्हणूनच पाहतात. म्हणून त्यांची भक्ती ही ज्ञानोत्तर भक्ती, श्रेष्ठ भक्ती अशी आहे. पण त्यांचे स्वतःजवळ या दोन्ही भाषा नाहीत. मग आता आपल्याला वाटतं हे ब्रह्मरूप आहेत का भक्त आहेत, पण त्यांना असं नाही. त्यांना दोन्ही एकच झालेलं आहे. त्यांच्यावर ह्या दोन्ही प्रकारची भाषा नाही. तो फक्त उल्हास रूप आहे. मग त्यांच्याजवळ काय भक्तीच फक्त. त्यांच्याजवळ जर भक्ती काय असेल तर भक्तिरस आहे. भक्तिरसानं ते पण भरून निघालेत आणि जे जे त्यांच्याजवळ येतील त्या सगळ्याच्या ठिकाणी भक्तिरसच त्यांना अनुभवायला मिळाल. आता त्यांच्याजवळ काय आहे की भक्तिप्रेम असल्यामुळं भक्तिप्रेमानं जे लोक येतील त्यांना त्यांच्याजवळ भक्तिप्रेमच अनुभवायला मिळतं. आणि एखादा जर म्हणला की मला काही ज्ञान सांगा तर ते ज्ञानही सांगत असतात. ज्ञानाच्या सगळ्या परिभाषा त्यांच्याजवळ असतात. म्हणजे हे पूर्ण असं जे काय आहे की क्षेत्राला मी म्हणणारा हा जो होता तो आता परमात्मा स्वरूपाला मी म्हणायला लागला. आणि क्षेत्राचा जो भाव होता म्हणजे देहाचा देहभाव आणि विषयाचा भाव हे दोन्ही त्यांच्या ठिकाणून गेलेले आहेत. आता जर काही असेल तर फक्त आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते एकरूप झालेले दिसतात. यापेक्षा काही म्हणा आणि काही ठरवा. मग आता त्यांना काही भक्त म्हणा नाही तर ब्रह्मरूप म्हणा, सगळं त्यांच्या ठिकाणी काय आहे की भक्तीची एकरूपताच आपल्याला दिसून येते. आता हा क्षेत्रज्ञानी प्रकृती पुरुष असं जे हे चिंतन होतं हे चिंतन या ठिकाणी संपलेलं आहे. आता आपण जे काही घेत होतो हा ग्रंथ, या ग्रंथामध्ये एकूण 10 चिंतनं होती. त्या 10 चिंतनामध्ये आपण सुरुवातीपासून नरतनु, आयुष्य, प्रारब्ध, अध्यास, साधना, विक्षेप, अनुसंधान, ज्ञान, प्रकृती पुरुष आणि आता क्षेत्रज्ञ असे 10 चिंतनं घेतली. वास्तविक पाहता ग्रंथ हा संपला असं वाटतं, पण असा जो ग्रंथ असतो ते कधी संपत नाही. कारण ह्या चिंतनात जरी वेगवेगळे विषय असले तरी पण हे जे चिंतन हे गुरु शिष्य संवादच असतो. इथं प्रत्यक्ष शिष्याचे प्रश्न नाही, पण हे लिहित असताना यांच्या मनात काय प्रश्न आहेत हे श्री गुरुला कळतं. आणि न विचारता सुद्धा तुमच्या मनात काय आहे ओळखून त्याचा तो खुलासा असतो. आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या आमच्या गरजेच्याच झाल्या की आपल्याला मिळालेला नरदेह काय किमतीचा आहे हे आपल्याला कधीच अजून लक्षात आलं नाही किंवा असं आपण निरीक्षण केलं नाही. त्याला मिळालेला आयुष्याचा कसा फायदा करून घ्यावा हे कळलं नाही. मिळालेल्या देहात जे जे कमी जास्ती होतं ते आपलं नसून प्रारब्धाचं आहे हे आपल्याला ज्ञानानंतरच कळत असतं की हे प्रारब्धाचा सगळा आहे. म्हणून मग हे सगळं करताना जगत सत्य का परमात्मा सत्य हा जो आपल्याजवळ काय जागा झालेला एक शंकेचा भाव असतो, तेव्हा त्यांनी सांगितलं की जगत हे अध्यास आहे. अध्यास म्हणजे काय, कसा होत असतो, त्यातल्या अध्यासाचे प्रकार काय, हे सगळं आपल्याला त्या चिंतनात पाहायला मिळालं. आता तिथून खरी सुरुवात झाली साधनेला. कारण आत्तापर्यंत आपण स्वतःचंच निरीक्षण करत होतो. आता आपल्याला काय आहे की या सगळ्यातून परमात्म्याकडे वळायचं आहे. त्याच्याकरता आपण साधन करतो, त्यामुळं आपलं नाव झालं साधक. आणि ज्या साध्याकडे जायचं आहे तो परमात्मा, त्याचं साध्य प्राप्त करणं त्याचं नाव साधन. हे साधन पाहिलं आणि मग साधनात काय अडचणी येतात ते विक्षेपामध्ये आपण पाहिलं. विक्षेप येऊ नये म्हणून काय करावं तर आपल्याला जे प्राप्त करून घ्यायचं आहे त्याच्याशी अनुसंधान ठेवावं.
म्हणजे तिथं पूर्ण आपलं लक्ष कसं राहील, कसं ठेवता येईल हे अनुसंधान या चिंतनात आपण पाहिलं. आणि त्याच्यानंतर मग खऱ्या अर्थानं आपण ज्ञानाकडे वळलो. आता आपली काय आहे की सगळ्या प्रकारचं जे काही असेल ते स्थिती म्हणजे भूमिका तयार झाली. आता परमात्म्याचं परोक्ष ज्ञान एकदा समजून घ्यायचं, अपरोक्ष ज्ञानाकडे परमात्म्याला न्यायचं. आणि मग एकदा हे ज्ञान झाल्यावर आपल्याजवळ विवेक टिकला पाहिजे. म्हणून विवेक कशाचा करायचा, प्रकृती काय आहे, पुरुष काय आहे, किंवा दुसऱ्या ह्याच्यात आलं क्षेत्र काय आहे, क्षेत्रज्ञ काय आहे. ही निवड झाली की ती निवड इतकी पक्की ठेवायची की आत्मस्वरूपच एक सत्य आहे. बाकीचं सगळं दिसत जरी असलं तर ते व्यवहाराचं आहे, पण ते व्यवहार कोणाच्या सत्तेवर चालतो, ते या चैतन्याच्या सत्तेवर चालतो. हे आपण पूर्ण लक्षात ठेवायचं. असं जर आपल्या पूर्णतेनं झालं आणि तो विवेक टिकला तर मग त्यांनी दिलेलं चिंतन आपल्याला योग्य कळलं. आता दुसरी गोष्ट अशी की हे सांगून झालं, ऐकलं आहे सगळ्यांनी, पण एवढं ऐकलं म्हणजे सगळं कळलं असं होत नाही. या चिंतन नावाच्या संपूर्ण ग्रंथावर किती वेळाही प्रवचन केलं तर ते आणखीन नवीन नवीन कळल्यासारखं वाटेल. कारण हे सगळे ग्रंथ संत महात्म्यांचे याला प्रासादिक ग्रंथ म्हणतात. प्रसाद म्हणजे अंतःकरण शुद्धी. अंतःकरण शुद्धी झाल्याशिवाय परमात्म्याकडे जाताच येत नाही. तर या चिंतनातून ते होतं आणि मग अंतःकरण शुद्धी वरवर करावीच लागते. तेव्हा हे परत परत श्रवण करण्याचे ग्रंथ आहेत. आज संपला म्हणजे आता पुन्हा कधी घ्यायची गरज नाही, संपला तर ह्याचं असं नसून ते परत परत श्रवण करण्याचे ग्रंथ आहेत, परत घ्यावाच लागेल. आता तूर्त आपल्याला हा ग्रंथ संपला, नवीन ग्रंथाची सुरुवात करायची, पण एक 2-3 दिवस त्याला मध्ये अवधी नंतर करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.